आणि राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत आणि त्यानंतर मुंबई महापालिकेसाठी महायुतीमध्ये घोडदौड रस्सीखेच झाल्याचं पाहायला मिळतंय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकांवर शिंदेंच्या शिवसेनेसह भाजपचाही डोळा आहे आणि असं असताना मुंबई महापालिकेवर सत्तेचा झेंडा रोवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेतच रस्सीखेच सुरू असल्याचं दिसून येतंय। कालच ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकरांनी पक्षाला रामराम केला। त्या भाजपचं कमळ हाती घेणार अशी शक्यता जास्त आहे आणि असं असताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील राज ठाकरेंची भेट घेतल्यानं शिवसेना महापालिकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची चर्चा रंगतीये। त्यामुळे महापालिकेच्या निमित्तानं भाजप आणि शिवसेनेतच चढाओढ पाहायला मिळणार हे जवळपास निश्चित झालंय। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अभिषेक, मुंबई महापालिका प्रत्येक पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये मुंबई महापालिकेसाठी कशी रस्सीखेच सध्या सुरू आहे? भाजप असेल किंवा शिवसेना असेल, या दोन्ही पक्षांचं उद्दिष्ट हे आपल्याला मुंबई महापालिका पाहायला मिळतं आणि त्या दृष्टीनं दोन्ही पक्षांकडनं तयारी देखील सुरू करण्यात आलेली आहे। सध्याची जर का परिस्थिती पाहायची तर एकूणच सर्वोच्च न्यायालयाकडनं जो निर्णय देण्यात आला आणि त्यानंतर आपल्याला एकूणच तयारीसाठी जी घडामोड आहे त्या घडताना पाहायला मिळत आहे। भाजपकडनं जिल्हाध्यक्ष देखील जाहीर करण्यात आलेले आहे आणि त्यामुळे येत्या काळामध्ये अनेक जे माजी नगरसेवक आहेत त्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं देखील होताना पाहायला मिळतो आहे। तिकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे देखील काही माजी नगरसेवक जे आहेत ते शिवसेनेच्या संपर्कात आहेत आणि त्यामुळे कुठेतरी आपल्याला एकूणच ह्या दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच ही पाहायला मिळते आहे। काही दिवसांपूर्वी रवी राजा असतील किंवा मग संजना घाडी असतील यांनी दोघांनीही महायुतीमध्ये प्रवेश केलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे। तेजस्विनी घोसाळकर या देखील भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती ही सूत्रांकडनं मिळते आणि त्यामुळे कुठेतरी हे दोन्ही पक्षांकडनं मुंबई महापालिकेसाठी तयारी सुरू झालेली आहे आणि दोघांमध्येही आपल्याला रस्सीखेच पाहायला मिळत आहे। काँग्रेसचे नगरसेवक असो किंवा मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक असेल, या दोन्ही पक्षांचे जे काही कार्यकर्ते आहेत ते आपल्या गळाला अधिक कसे लागतील यासाठी दोन्ही पक्षांकडनं प्रयत्न होत आहेत आणि दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच होत आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये कशा प्रकारे ह्या सगळ्या घडामोडी घडता आहेत आणि हे दोन्ही पक्ष कसे निवडणुकींना सामोरे जात आहेत हे बघणं देखील बरोबर आहे। त्यामुळे ही रस्सीखेच कुठवर जाते आणि अंतिम निकालात कुणाची सरशी होते याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे। तुर्तास धन्यवाद अभिषेक दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।